छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नावं सांगा असं विचारलं तर बऱ्याचदा छत्रपती संभाजी महाराज हे एकच उत्तर अनेकांकडून येतं. पण शिवाजी महाराजांच्या धाकट्या मुलाचं म्हणजेच राजाराम महाराजांचं नाव अनेकांना माहिती नसतं किंवा बऱ्याचदा माहीत असतं पण कर्तृत्व माहीत नसतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात असताना त्याला 11 वर्ष झुंज देणारे राजाराम महाराज, तामिळनाडूतील जिंजीला राहून तिथून मराठेशाहीचा कारभार पाहणारे राजाराम महाराज, सरदार मंडळींची मूठ बांधून मराठ्यांच्या राज्याची घडी नीट बसवणारे राजाराम महाराज अनेकांना माहितीच नसतात. त्यांच्याविषयीच सांगतोय आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र. त्यांच्या आई होत्या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई. हंबीरराव मोहितेंच्या त्या बहीण. राजाराम महाराजांचा जन्म 1670 मध्ये झाला. संभाजी महाराज आणि त्यांच्या 13 वर्षांचं अंतर होतं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राजाराम महाराज अवघ्या 4 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले. औरंगजेब बादशाह यावेळी महाराष्ट्रात आला. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. स्वराज्यासाठी फार बेताची परिस्थिती होती. राजाराम महाराज आणि छत्रपतींचे सर्व कुटुंबीय यावेळी रायगडावरच होते. रायगडालाही मुघलांचा वेढा पडला. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यावेळी लहान होते. संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांनी राजाराम महाराजांकडे मराठ्यांच्या राज्याचं नेतृत्व सोपवलं. मग महाराज गुप्त मार्गाने रायगडाबाहेर पडले. बाकीचं कुटुंब मुघलांच्या नजरकैदेत पडलं. राजाराम महाराज प्रतापगडला आले आणि नंतर पन्हाळ्याला गेले. मुघल फौजांनी या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला बराच प्रदेश हातचा जाऊ लागला होता. अनेक मराठा सरदार औरंगजेबाला मिळत होते. मराठ्यांकडे फारशी फौज नव्हती की पैसाही नव्हता. राजाराम महाराजांनी हार मानली नाही. सर्व मराठा सरदारांना त्यांनी एकत्र केलं. त्यानंतर त्यांनी दक्षिणेला जाण्याचा निर्णय घेतला. ते आजच्या तामिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्यावर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा किल्ला होता. भौतिकदृष्ट्या राजाराम महाराज जरी महाराष्ट्रापासून दूर असले तरी ते मराठ्यांच्या राज्याचा कारभार उत्तम प्रकारे पाहत होते. पत्रव्यवहार रोज होत असायचा. जिंजीच्या किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला. मुघलांचा मातब्बर सरदार जुल्फिकार खान तिथं होता, परंतु महाराजांनी खूपच मुत्सद्दीपणाने हा किल्ला लढवत ठेवला होता. राजाराम महाराजांच्या सरदारांमध्ये 2 मातब्बर सरदार होते जे मुघलांना पूर्ण उरत होते. ते म्हणजे धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपडे. हीच इतिहास प्रसिद्ध संताजी धनाजीची जोडी. तसंच रामचंद्रपंत मुजुमदार आणि शंकराजी नारायण पंत सचिव हे राज्याचा मुलकी कारभार पाहत होते. या काळात पैशाची आणि फौजेची खूप चणचण होती. मराठे सरदार हे मुघलांना जाऊन मिळत होते, कारण औरंगजेब बादशाहने आपल्या बाजूला येणाऱ्या सरदारांना जहागिरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. मराठ्यांच्या राज्यात मात्र जहागिरी देण्याची पद्धत कधीच नव्हती. मग राजाराम महाराजांनी जहागिरी देण्याचा निर्णय घेतला. कर्तृत्व गाजवणाऱ्यांना कामगिरी पाहून जहागिरी तसंच किताब देण्यात येऊ लागले. त्यामुळे सरदार मंडळी जोमाने लढू लागली. एवढंच काय तर एक एक किल्ला आणि ठिकाण पुन्हा जिंकू लागले, आणि तेही औरंगजेब बादशाहच्या डोळ्यादेखत. हळूहळू मराठ्यांचा बचावात्मक लढा थांबला आणि आक्रमक लढा सुरू झाला. छत्रपती राजाराम महाराज 1698 मध्ये महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्यांनी काही स्वाऱ्याही केल्या. मुत्सद्दीपणाबरोबरच आपलं लष्करी कौशल्यही त्यांनी दाखवलं. दुर्दैवाने काही काळाने राजाराम महाराज आजारी पडले आणि मार्च 1700 सिंहगड किल्ल्यावर त्यांचा मृत्यू झाला. मराठ्यांचा हा छत्रपती वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी जगाचा निरोप घेऊन निघून गेला. राजाराम महाराज हे धोरणी होते, शांत होते आणि दूरदृष्टी असलेले होते. राजाराम महाराजांनी आपल्या सरदारांना लिहिलेल्या पत्रात चक्क दिल्लीवर स्वारी करण्याची त्यांची इच्छा असल्याचे उल्लेख सापडतात. महाराजांना सर्व सरदारांना बरोबर घेऊन उत्तरेला मोहीम करायची होती, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. तसंच अनेक पत्रांमध्ये असेही उल्लेख सापडतात ज्यात राजाराम महाराज म्हणतायत की ही गादी माझ्या थोरल्या भावाची म्हणजेच संभाजी महाराजांची आहे. त्यांचे पुत्र शाहू ज्यावेळी मुघलांच्या कैदेतून बाहेर येतील त्यावेळी मी आसन सोडेन. मी फक्त त्यांच्या वतीने कारभार पाहतोय. राजाराम महाराजांना 4 पत्नी होत्या. त्यातल्या पहिल्या जानकीबाई या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या, तर दुसऱ्या ताराबाई या हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या. तिसऱ्या राजेशबाई या घाटगे घराण्यातील, तर अंबिकाबाई या नाईक निंबाळकर घराण्यातल्या होत्या. राजाराम महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा औरंगजेब बादशाह महाराष्ट्रातच होता. मराठ्यांचा छत्रपती गेल्याने मराठी नेतृत्वही झाले असं मुघलांना वाटलं, पण याच राजाराम छत्रपतींच्या पत्नीनं म्हणजेच तारा राणींनी मराठ्यांचं राज्य पुढे चालवलं आणि राजाराम महाराजांचा मुघलांविरुद्धच्या संघर्षाचा वारसा पुढे नेला. मराठ्यांच्या इतिहासात राजाराम महाराजांचं मोठं योगदान आहे हे मात्र नक्की. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? छत्रपती राजाराम महाराजांविषयी तुम्हाला आणखी काय माहिती आहे? सिंहगड किल्ल्यावर असणारी त्यांची समाधी तुम्ही पाहिलीत का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.